त्यात उच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की या संदर्भामध्ये मुंबई पोलीस ऍक्ट नुसार पोलिसांनी कारवाई करणं बंधनकारक आहे। जर का यापुढे कंप्लेंट आल्या आणि अवैध पद्धतीने भोंगे त्या ठिकाणी असतील, डेसिबलचा आवाज मोठा असेल, तर त्या ठिकाणच्या लोकल पोलीस इन्स्पेक्टरला जबाबदार ठरवलं जाईल। ज्यांना हलालचं सर्टिफिकेट चालतं त्यांना मल्हार विषयी एवढा प्रॉब्लेम काय आहे? विधानसभेमध्ये भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज एक महत्वाची लक्षवेधी मांडली होती। ती लक्षवेधी भोग्या संदर्भात होती। भोंग्या संदर्भात त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं काय लक्षवेधी होती आणि त्यावर तुम्हाला काय उत्तर मिळालं। नाही, मशिदींवर अधिकृत भोंगे असतात, लाऊडस्पीकरचा आवाज डेसिबल मर्यादेच्या पलीकडे असतो, म्हणून याच्या विरोधामध्ये मी एक लक्षवेधी मांडली होती। त्या लक्षवेधीलाचा प्रश्न विचारताना मी मुंबई उच्च न्यायालयाच्या नुकत्याच आलेल्या निर्णयाचा उल्लेखही केला होता। त्यात उच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की या संदर्भामध्ये मुंबई पोलीस ऍक्ट नुसार पोलिसांनी कारवाई करणं बंधनकारक आहे। राज्याच्या गृहमंत्र्यांनी उत्तर देत असताना या उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल। त्याचबरोबर जर का यापुढे कंप्लेंट आल्या आणि अवैध पद्धतीने भोंगे त्या ठिकाणी असतील, डेसिबलचा आवाज मोठा असेल, तर त्या ठिकाणच्या लोकल पोलीस इन्स्पेक्टरला जबाबदार ठरवलं जाईल। अशा पद्धतीचा शासन निर्णय आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केला। खरं तर ज्या पद्धतीने म्हणजे यापूर्वी देखील कारवाई केली जात होती, मात्र ती कारवाई समोर येत नव्हती। तिथं राजकीय पॉलिटिकल वजन वापरून अनेक लोक त्या कारवाईला भाग पाडून पोलिसांना आडकाठी आणत होते। त्यावरती देखील काही विचार झालेले का, चर्चा झाली यावरती? नाही, बघा, कायदा फार स्पष्ट आहे। कायद्याची अंमलबजावणी कठोरपणाने केली जाईल। कायद्याची अंमलबजावणी पोलीस करत असताना कोणी जर का कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कायद्याने कठोर कारवाई केली जाईल। एक महत्वाचा मुद्दा मंत्री नितेश राणे यांनी उचललेला आहे की मटण हे एका ठराविक हिंदू समाजाच्या दुकानामधनं खरेदी करावं। त्यानंतर आता मोठा गदारोळ विरोधकांकडनं केला जातोय। सभागृहात देखील आपल्याला बाहेर देखील त्यांच्या विरोधात गरळ ओकली जाते। नेमकं काय आहे याच्यामध्ये, कसं वाटतं तुम्हाला? नाही, म्हणजे हलाल सर्टिफिकेट काय आहे? ज्यांना हलालचं सर्टिफिकेट चालतं त्यांना मल्हार विषयी एवढा प्रॉब्लेम काय आहे? जर का त्यांचं असं म्हणणं असेल की मल्हार सर्टिफिकेट नको, तर मग हलाल सर्टिफिकेट रद्द करण्याची पहिली मागणी करा आणि मग चर्चेला या। एक दुसरा प्रश्न असा आहे की आता रमजानचा उपवास पण चालू आहे, आता होळी सण पण येतोय, एका दिवस साजरे केले जाणार आहे, होणार आहे। तर यामध्ये काहींचं म्हणणं असं आहे की होळी सणामध्ये अडचण येऊ शकते, कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, यासाठी सरकारकडनं उपाययोजना केल्या पाहिजे। हे बघा, राज्य सरकार, गृहमंत्री कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवायला सक्षम आहेत। राज्यातली जनता ही गुण्या गोविंदाने या ठिकाणी नांदते। दोन सण वेगवेगळ्या समाजाचे प्रथमच एकाच दिवशी येत नाहीत, यापूर्वी आलेले आहेत। मला वाटत नाही होळी आणि रंगपंचमी मनवायला काही प्रॉब्लेम आहे, आणि मुसलमान समाजाचा जो सण आहे तो साजरा करण्याकरता कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे। कोणीही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर पोलीस कायद्यानुसार कारवाई करतील। एक शेवटचा प्रश्न घेतो। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची आता भूमिका बदलली, म्हणजे थोडंसं मत बदललंय छत्रपती संभाजी महाराजांविषयी। तर खरोखर त्यांचं हे मनापासून असेल असं वाटतं तुम्हाला? अशी अपेक्षा करूया। त्यांना बडगा दाखवला आम्ही त्या दिवशी, आणि त्यामुळे आज त्यांना छत्रपती संभाजी महाराज किती महान होते याचा साक्षात्कार झालेला आहे। ते मनापासून आहे असं आपण समजूया। धन्यवाद। निश्चितच कुठेतरी ज्या पद्धतीने आता यापुढे जे बेकायदेशीर जे भोंगे वेळेपेक्षा जास्त मोठ्या आवाजात वाजतील किंवा वेळेच्या नंतर वाजतील, त्यावरती पोलीस कारवाईचा बडगा उगारतील आणि त्या संदर्भातील एक GR आज राज्य सरकारकडनं काढलं जाईल, असं देखील अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे। प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई।